नमस्कार. आज आपण करणार आहोत बेसन, कांदे टमाटे घालून बेसन करणार. त्यासाठी 2 चमचे तेल घेतलं मी. कढई गरम झालेली आहे. 2 चमचे तेल घेतलं आहे. त्याचं तेल तापत आहे आपलं. तेल तापलं आणि त्यासाठी टाकणार तेल तापेपर्यंत साहित्य सांगते. इथे वाळलेली मिरची, लाल मिरचीचे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे, तिखट कमी घालायचं आपल्याला. कांदे 2 मोठे कांदे, सांबार आणि टमाटे. तेल तापत आहे आणि कांदे, हिरवी मिरची, टमाटे, सांबार, बेसन आणि गरम पाणी हे करून घेतलं आहे म्हणजे लवकर होते. व्हिडिओ लांबत नाही आपला. गरम पाणी उकळलेलं आहे, करून घेतलं आणि सांबारात आपण आता कालवून घेऊ. जिरं मोहरी टाकल्यावर कांदा आणि हे टाकून घेऊ आपण याच्यात. हिरवी लाल मिरची आणि कांदा आपण यात टाकलेला आहे. नेहमीप्रमाणे थोडंसं कांदा लवकर व्हायसाठी आपण 2 चिमूट मीठ ह्याच्यात टाकून घेऊ म्हणजे कांदा लवकर फ्राय होतो. लवकर भाजला पाहिजे कांदा थोडं मीठ टाकलं. आता कांदा होत आहे तोपर्यंत आपण कांदा पूर्ण गुलाबी झाल्यावर, कांदा गुलाबी झाला की त्यात टमाटा टाकायचा आहे. सांबारही तेव्हा टाकला, अर्धा तेव्हा टाकायचा आणि अर्धा वरून टाकला तरी चालतो. आणि हे बेसन लागणार आहे. गरम पाणी घेतलेलंच आहे. आता आपण सांबारावरच तिखट मीठ घालून घेऊ. हिरवी मिरची आणि लाल मिरची असल्यामुळे आपल्याला जास्त लागणार नाही आहे तिखट. थोडंसं 1.5 चमचा तिखट टाकू आपण. हळद, मीठ कांद्यात थोडंसं टाकलं आपण. बसायला तिखट, मीठ, हळद आणि सांबार, टमाटा, कांदा, बाकी काही घालायचं नाही. पाणी गरम केल्यामुळे आपलं लवकर होऊन जातं. असं बेसन केलं की मग कांदा टमाट्याचं जे बेसन आहे त्यासोबत भाकरी चांगली लागते. ज्वारीची भाकरी, बेसन, हिरव्या मिरचीचा ठेचा. चांगला वळायचा आपला कांदा. अजून कांदा मोठा चिरला. एकदमही खूप असा जळलेला झाला नाही पाहिजे, कांदा जळला नाही पाहिजे. गुलाबी झाला की बारीक असा तेलात चिमल्यासारखा झाला की हलवून द्यायचं 2-3 वेळ. उभं असलं आपण गॅस जर उभं असलं तर मोठं करायचं, नाही तर कमी करून द्यायचं. दुसरं काम जर करत असाल तुम्ही मग गॅस कमी करा, जळण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आता बघा तुम्ही. गॅस मोठा केलेला आहे मी. मिरची फ्राय होत आहे. मिरची लाल मिरची लवकरच फ्राय होते. हिरव्या आणि कांद्याला वेळ लागतो थोडासा. तर मिरची कांदा पूर्ण झालेला आहे. आता आपण टमाटा घालून घेऊ. टमाटर बारीक सुद्धा चिरू शकता तुम्ही, पण आपल्याला पाणी वगैरे घालून करायचं आहे आणि टमाटर शिजून जाते. तेलात फ्राय झाल्यावर ते चिमून नरम होते आणि पाणी घालून बेसनात शिजलं की शिजून जाते. नाही तर बारीक चिरू शकता म्हणजे लवकर शिजून. तसंच आता आपण सांबार वरून घालायला, थोडासा सांबार वर घालायला ठेवून घेऊन काही याच्यात टाकून फोडणी. टमाटर थोडं टाकून दिल्यावर तिखट मीठ टाकून द्यावं.
तिखट मीठ जळू नये म्हणून आता एक वेळ हलवून लगेच आपल्याला गरम पाणी टाकून द्यायचं. गॅस कमी केला आहे. फोडणी जळली नाही पाहिजे म्हणून गॅस कमी केलेला आहे. बेसनसुद्धा कोणी पाण्यात कालवून करतात. गुठळ्या झाल्या नाही पाहिजे म्हणून कोणी पाण्यात कालवून करतात. कोणी ताकाचं बेसन, साधं बेसन, पातळ, घट्ट असे वेगवेगळे कांद्याचा झुणका, मोकळं बेसन असे वेगवेगळे प्रकार आहेत. एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे कारण तो उकळी आल्यावर अजून बेसन घट्ट होतं. त्यामुळे तेवढं मावतं. आता झाकण ठेवून आपल्याला एक उकळी द्यायची. एक दोन उकळ्या येऊ द्यायच्या म्हणजे टमाटर आपण जे जाड कापलं होतं ते त्यात नरम होईल. अशा प्रकारे 2 उकळ्या आल्या की बेसन घालायचं आणि बेसन घाल्यावर जे गोळे गोळे गठोळ्या होतात त्या फोडायच्या पळीने आपल्याला चमच्याने त्या भाजीच्या. त्या मसाल्याच्या पाण्याला जेव्हा उकळ्या येईल अशा प्रकारे आता उकळी आलेली आहे. फक्त टमाटाच थोडा मोठा आहे तो घ्यायचा आहे. हा सांबारसुद्धा आपण घालून देऊ आता वरून घातल्यापेक्षा. आता हे हाताने घालू आपण थोडं 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 बेसन. हातात घ्यायचं असं असं कमी करून द्यायचा गॅस. आता उकळी आल्यावर गोळे होत नाही. पाण्याच्या अंदाजानुसार याच्यात बेसन घालायचं आपल्याला. मी एवढं घेतलं आहे पण एवढं लागणार नाही आपल्याला. त्यात ज्या गुठळ्या असतात त्या बेसनातही गोळे गोळे असतात कोरड्या पण ते असे हाताने फोडून टाकायचे टाकताना आणि इकडे पळीने असं हलवून यायचं. आपापल्या आवडीनुसार करू शकता. आपल्याला कोणाला घट्ट आवडते, कोणाला पातळ आवडते, आपापल्या आवडीनुसार आपण करू शकता. बेसन पातळच चांगलं लागते म्हणजे पचायला वगैरे जड होत नाही. घट्ट केलं की ते पचायला जड होते. थोडं पातळसर केलं की पचायला हलकं राहतं. सोबत लिंबू वगैरे पिळलं जेवताना याच्यात की पचायला मदत होते. अशा प्रकारे आता याच्यात गुठल्या होणार नाही अशी काळजी घ्यायची आपल्याला. उकळीचं पाणी आहे आणि असं हे केलेलं आहे. यात गाठी होता कामा नाही. बरेच जण हे याच्यात गोळे होतात, गाठी होतात म्हणून हे करायला नाही पाहतात. पाण्यात बेसन घालून मग त्यात टाकतात. फोडणी सोपी टमाटे कांद्याची दिली की कालवलेलं बेसन त्यात टाकतात पाण्यात कालवलेलं. पण हे उकळलेल्या पाण्यात आपल्याला करायचं आहे. आता बेसन शिजायला वेळ लागते. त्यामुळे बघू शकता तुम्ही गॅस मोठा आहे. आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे. तेवढं बेसन जेवढं घेतलं तेवढं आपल्याला लागलं नाही आहे. बरं सोडलं आहे त्यातलं. थोडंसं अजून थोडं पाणी लागलं. आता आपण जास्त घट्ट होतं आणि पाणी आपण गरम कमी केलं होतं तर आता याच्यावर थोडंसं पाणी. अशा प्रकारे भरपूर वेळ झालेला आहे शिजायला. मोठ्या याच्यावर आपण ठेवलेलं आहे. थोडंसं पाणी जे वर ठेवलं तर ते टाकून द्यायचं. कच्चं राहू नये म्हणून जास्त वेळ शिजवायचं आहे. मोठ्या याच्यावर कमी याच्यावर असं आपल्या सवडीनुसार आपण करायचं आहे. जेणेकरून ते गोठळ्या त्यात मोडल्या पाहिजे आणि कचवटपणा राहायला नाही पाहिजे. चांगलं शिजले अशा प्रकारे आपलं
थोडं अजून येऊ देऊ आपण तिथे. झालेलं आहे आपलं, बघून घेऊ आपण. कमी करून घेऊ आता थोडं. सांबार वरून चिरून घ्यायचं आहे. सांबार, लिंबाची फोड घ्यायची आहे आणि भाकरी, हिरवी मिरचीची चटणी, ठेचा. अशा प्रकारे आपलं बेसन झालेलं आहे. पूर्ण शिजलेलं आहे. उकळलेलं पाणी घेतल्यामुळे आपल्याला वेळ लागला शिजायला. अशा प्रकारे आपलं तयार आहे कांदा टमाट्याचं बेसन. कांदा टमाटा कोणी पिठलं म्हणतात, कोणी बेसन म्हणतात. कांदा टमाटा, कोणी मोकळं सुक्कं केलं की त्याला झुणका म्हणतात. तर छान गरम गरम भाकरी करा, पोळीसोबत, कोणी भातासोबत खातात. पिठलं भात म्हणतात, पिठलं भात करतात कोणी संध्याकाळी. खिचडीसोबत अप्रतिम लागतात. त्यामुळे करून पहा कांदा टमाटा टाकून बेसन. थँक्यू.